आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावे, तसे पक्ष नेतृत्वाकडे सांगण्यात आले। त्यानुसार तालुक्यामध्ये जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतात, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील, अशी भूमिका काँग्रेसनं सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली। काँग्रेस भवनात ते आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी भाजपाकडून लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव समोर येतोय, असा प्रश्न केला असता सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे, मग आमदार विजयकुमार देशमुख हे उमेदवार कसे होतील असं वक्तव्य त्यांनी केलं असता त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला आहे असं पत्रकारांनी म्हणताच भाजपा काही करू शकतो असा टोला त्यांनी मारला। शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी संग्राम थोपटे यांच्याशी जुळवून घेतलंय। सोलापुरातील थोपटे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला असता सोलापुरात कुणीही संग्राम थोपटे नाहीत, सर्व आमचेच आहेत, मी कायम त्यांना भेटत असतो असं उत्तर त्यांनी दिलं। प्रकाश आंबेडकर आमचे सहकारी म्हणून आघाडीत येत आहेत, त्यांना न दुखवता पूर्वी ते माझ्या विरोधात उभे राहिले होते, माझ्यासोबत ते खासदार म्हणून संसदेत होते, मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत दबून बोलण्याचं काही कारण नाही, संधी मिळाली तर त्यांना दिलीच पाहिजे असं मत शिंदे यांनी एका प्रश्नावर सांगितलं। काय आपल्याकडे तर काही इथं दिसत नाही, सगळे मित्र आहेत, त्यामुळे मी सगळ्यांनाच भेटतो। पण राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असे अनेक संग्राम थोपटे आहेत की जे नाराज आहेत, अध्यक्ष प्रयत्न करतात त्यांची नाराजी घालवण्यासाठी। कुणावर नाराज आहे? कुणावर नाराज? हाच प्रश्न मला पण आहे। ज्यांच्यावर नाराज असतील ते जाईल ना, तर अजून कळलेलं नाही ते कुणावर नाराज आहे। एनडीएचा जर कुणाला चॉईस करा, अजून निवडणूक व्हायची आहे, एकदा निर्णय झाल्यानंतर कुणाचं करायचं ते बघूया। असं वाटतं का एनडीए म्हणजे तुमची आघाडी घेऊ शकते भारतामध्ये? 400 पारचा नारा आहे त्यांचा। ते बोलायला बोलतात नेहमी सगळे, पण मला वाटत नाही 400 नाही। सोलापूर शहरामधून विजयकुमार देशमुख देखील इच्छुक आहेत खासदारकीसाठी। ही सोलापूरची जागा काय अनुसूचित जाती करता आहे ना, पुन्हा करता येतात सोलापूर काय राखीव आहे ना, मग ते कसे उभे राहतील? पण नावाची चर्चा आहे। नावाची चर्चा कोण आता नाही, दाखला आहे त्यांच्याकडे, ते दावा पण करतात। दाखला आहे म्हणतात, ठीक आहे, ते उभे राहू शकतात। ते महाराजांच्याकडे दाखला होता। 24 गावाचा जरा टेक्निकल प्रॉब्लेम होता तिथे, माझ्या माहितीप्रमाणे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यामुळे आता जे नवीन सरकार येईल ते बघेल, नवीन सरकार येईल ते बघेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।